नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असं गरमागरम पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी जो पदार्थ आपण बनवणार आहोत त्याचं नाव आहे ब्रेड पकोडा। चला तर मग त्याची रेसिपी आपण सुरुवात करूया। मी इथे एका पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहे। मी इथे 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। यामध्ये मी जिरे टाकून घेतलेलं आहे, थोडीशी मोहरी, यामध्ये तुम्ही ठेचलेला लसूण देखील टाकून घेऊ शकता। आपण पहिले भाजी तयार करून घेणार आहोत। यामध्ये मी कढीपत्त्याची पानं देखील टाकून घेते। बारीक कट केलेली हिरवी मिरची, तिखट तुम्ही यामध्ये कमी जास्त देखील करू शकता। आता उकडलेला मी बटाटा टाकून घेणार आहे। यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची, चवीनुसार मीठ। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर मॅशरच्या साहाय्याने आपल्याला ही भाजी मॅश करून घ्यायची आहे। हे बघा, तुम्ही बटाटा मॅश करून देखील यामध्ये टाकून घेऊ शकता। हे बघा, भाजी आपली तयार झालेली आहे। आता मी एका बाउलमध्ये बेसन पीठ घेणार आहे। 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेते, चवीनुसार मीठ। तुम्ही यामध्ये ओवा देखील टाकून घेऊ शकता। आता मी छान याचं बॅटर तयार करून घेणार आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं छान असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला, नाहीतर यामध्ये गुठळ्या होतात। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता मी इथे ब्रेड घेतलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। बघा, मी कट करून घेतलेत। आता मी जी भाजी तयार केलेली होती ती मी या ब्रेडवर लावून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला भाजी लावून घ्यायची आहे। हे बघा, सर्व ब्रेडला मी लावून घेते। बघा, अशा पद्धतीने आता यावर मी ब्रेड ठेवून घेणार आहे। अशा पद्धतीने मी आता सर्व तयार करून घेतलेले आहेत। आता मी हे तळून घेणार आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत। हे बघा, आता एक बाजू छान फ्राय झाल्यानंतर मी आता यांना पलटवून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत। आता मी तुम्हाला अजून दुसरे ब्रेड टाकून दाखवणार आहे। हे बघा, आता मी हे देखील छान तळून घेणार आहे। सर्व मी ब्रेड पकोडा तळून घेतलेला आहे। तुम्हाला मी आता कट करून दाखवणार आहे। किती छान आपला ब्रेड पकोडा तयार झालेला आहे। हे बघा, मस्त असा कलर देखील आपल्या ब्रेड पकोड्याला आलेला आहे। तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा। जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर घरी नक्की ट्राय करून बघा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।